नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सायली अर्जुनला शपथ घालून विचारते, काय झालं ते नक्की सांगा. मग अर्जुन म्हणतो, पोलिसांना ज्या ठिकाणी सोनल सापडली तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. सायली म्हणते, म्हणजे काय अत्याचार? पण आपण सगळ्याच गोष्टींची शहानिशा करूनच पाठवलं होतं ना तिच्या काकांबरोबर. मग हे एवढं मोठं पाप आपल्या हातून कसं घडलं? अर्जुन म्हणतो, सायली तू शांत हो. हे बघ, हे खूप मोठं रॅकेट आहे. यात खूप माणसं सामील आहेत. कोण कोण आहे ते सगळं शोधून काढेल मी. पण आता तू स्वतःची काळजी घे. स्वतःला त्रास होऊ देऊ नकोस आणि आपल्या बाळालाही त्रास होऊ देऊ नकोस. सायली म्हणते, आपण सोनलचं भलं करायला गेलो आणि तिला एवढ्या मोठ्या संकटात कसं काय ढकललं? हे कसं काय घडलं? मला विचारच करता येत नाहीये. हे कसं काय झालं सगळं? मग अर्जुन म्हणतो, एवढंच नाही, अजून एक. त्या सुरेशने मुलांची तस्करी करणारी व्यक्ती म्हणून तुझं नाव घेतलंय. हे ऐकून सायलीला धक्का बसतो. मग अर्जुन म्हणतो, हो, त्याने पोलिसांना काही ठोस पुरावे सुद्धा दिलेत. इकडे सुभेदारांच्या घरात सचिन आलेला असतो. अस्मिता त्याला विचारते, तू इथे का आलायस? अश्विन म्हणतो, मला तर तू इथे कशासाठी आलास हे सुद्धा विचारायचं नाही. चल बाहेर हो. सचिन म्हणतो, अरे अरे, तुमच्या घरात जावयाचं असं स्वागत करतात का? प्रतापराव म्हणतात, सचिन, तुझा आणि अस्मिताचा घटस्फोट झालाय. विसरलास का तू? सचिन म्हणतो, बाबा, त्या फक्त कागदावरच्या ऑर्डिनरी सह्या होत्या हो. शेवटी काय, सासरची माणसं दुःखात असतील तर त्यांचं सांत्वन करायला जावयाला यायलाच हवं ना. सुभेदारांच्या सुनेला एका घाणेरड्या आरोपाखाली अटक झाली तर मी तुमच्या दुःखात सहभागी नको का व्हायला? कल्पना म्हणते, आम्हाला तुझ्या सहानुभूतीची काहीच गरज नाही. तू जा बघू इथून. सचिन म्हणतो, अरे, चिडायला काय झालं? मी काय लहान मुलींची तस्करी केली नाही आणि माझ्याच आश्रमातील मुलींच्या आयुष्याचा सत्यानाश पण नाही केला आणि मी काय गरीब भोळा चेहरा करून त्याच्या मागे काही घाणेरडे काम पण नाही केलं. अस्मिता म्हणते, तू हे ऐकवायला आलायस ना? तू आमचं दुःख कमी करायला नाही, वाढवायला आलायस. हे कळत नाही का तुला? मग सचिन म्हणतो, अस्मी, तू मला किती ओळखतेस ग? सचिन म्हणतो, हो, तुम्हा सगळ्यांना दुःखात बघून मला प्रचंड आनंद होतोय. इकडे जेलमध्ये सायली अर्जुनला म्हणते, सुरेशचे आणि माझे एकत्र फोटो. अहो, पण हे कसं शक्य आहे? मी तर त्याला आपल्या आश्रमात पहिल्यांदा भेटले. अर्जुन म्हणतो, हो, मला माहिती आहे, पण हे खूप मोठं प्लॅनिंग आहे आणि यामध्ये बरीच लोकं सामील आहेत. कोण कोण आहेत हे मी लवकरच शोधून काढेल. तू सोड, टेन्शन घेऊ नकोस, मी बघून घेईन. मग सायली म्हणते, तुम्ही परत परत हेच का सांगताय की तुम्ही सगळं बघून घ्याल? हे बघा, मी जेलमध्ये असले तरी मला सगळं कळायला हवं. तुम्हाला पोलिसांकडून कळलेल्या गोष्टी तर मला सांगत नाही आहात ना? अर्जुन म्हणतो, तसं काही नाही. मला अजून सगळ्या गोष्टी माहिती नाहीत आणि मी अजून तुझं वकीलपत्रही घेतलेलं नाहीये. त्यामुळे मला रेकॉर्ड्स बघायला मिळत नाहीत. उद्या सकाळी ते सबमिट करेल आणि मग पोलीस रेकॉर्ड चेक करेल. सायली म्हणते, या सगळ्यात एकच गोष्ट चांगली होते. सोनल आपल्याला सापडली आणि आता ती सुरक्षित ठिकाणी आहे. सायली म्हणते, आपल्याला सोनलकडून तर सत्य कळेलच ना? अर्जुन शांतच असतो. सायली म्हणते, काय झालं? शांत का आहात? ती कोर्टात सगळं खरं सांगेलच ना? आणि हेही सांगेल की माझा या सगळ्यात सहभाग नव्हता. आपल्याला कळू शकतील ना या गोष्टी? आपण सुरेशवर विश्वास ठेवून त्याला तिचा काका समजून तिला त्याच्यासोबत पाठवलं होतं ना? हे सांगेल ना ती? पण अर्जुन मनात म्हणतो, सोनलने तुझ्या विरोधातच स्टेटमेंट दिलंय. हे कळल्यावर किती दुःख होईल ना तुला? आणि हे कसं सांगू मी तुला? मग सायली म्हणते, आता फक्त मानसी आणि सगळ्या मुली सुखरूप सापडायला हव्यात. बास. अर्जुन म्हणतो, हे सगळं घरी जाऊन बोलू आरामात. मला फक्त 1 दिवस दे. मी डॉक्टरांशी बोलतो, मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा घेतो आणि जे काही घडलं, जे काही झालं ते कोर्टाला सुद्धा सांगतो. मला खात्री आहे तुला नक्की बेल मिळेल. सायली म्हणते, मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी सगळे प्रयत्न कराल. मग अर्जुन म्हणतो, हे बघ, तू स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नकोस आणि बाळाला सुद्धा. मग सायली म्हणते, मी अजिबात त्रास करून घेणार नाही. मुळात आपल्याला असं हरून चालणारच नाही. अर्जुन म्हणतो, आणि दुसरी गोष्ट, प्रिया सुद्धा याच जेलमध्ये आहे. तशी तर तुला ती काहीच करू शकणार नाही. तरी सुद्धा जर तिने काही प्रयत्न केला तर तू मला नक्की सांग. सायली म्हणते, प्रियाला काय घाबरायचं? तिला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. अर्जुन म्हणतो, तरी सुद्धा काळजी घे. तेवढ्यात कॉन्स्टेबल तिथे येते आणि म्हणते, मिस्टर सुभेदार, आता खूप वेळ झाला. तुम्हाला आता निघावं लागेल. अर्जुन म्हणतो, हो, पण माझ्या बायकोची काळजी घ्या. ती कॉन्स्टेबल म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका. माझं लक्ष आहे सायलीवर. तिला आणि तुमच्या बाळाला काहीही होणार नाही. तो तिचे आभार मानतो आणि तिथून निघतो. जाता जाता अर्जुन म्हणतो, बायको मला सांग, आश्रमातील कोणती अल्पवयीन मुलगी आहे का? सायली म्हणते, गौरी सोडल्यास दुसरं कोणीही अल्पवयीन नाही. सगळ्या 18 वर्षांवरील आहेत. सायली म्हणते, का हो? अर्जुन म्हणतो, काय नाही, असाच इन्फॉर्मेशनसाठी मी विचारतो. आणि तो तिथून निघून जातो.
मग सायली मनात विचार करते, हे माझ्यापासून नक्की काहीतरी लपवत आहेत. इकडे सुभेदारांच्या घरात प्रतापराव सचिनला म्हणतात, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल. सचिन त्यांच्यावर हसतो आणि म्हणतो, डॅड, तुम्हाला पोलिसांना वेगळं बोलवावं लागणार नाही, कारण त्यांचं येणं जाणं तुमच्या घरात चालूच असणार. या घराच्या सुनेने लहान मुलींची तस्करी केली आहे, मग हे घर पोलिसांच्या रडारवर तर असणारच ना. अश्विन त्याला म्हणतो, झालं बोलून, आता नीट निघायचं. या घरात तुझ्यासाठी जागा नाही आहे, कळलं? सचिन म्हणतो, मग कोणाला जागा? या घरात त्या जेलमध्ये असलेल्या तुमच्या सुनेला. आणि तो जोरात हसतो आणि म्हणतो, तुमच्या दोन्ही सुना जेलमध्ये आहेत, आणि वाईट कोण ठरलं? मी ज्याने काहीच नाही केलं तो तुमचा जावई, साधा, भोळा, सरळ. काय अर्थ आहे याला? अर्जुन पोलीस स्टेशनमधून बाहेर येतो, पण तो खूप इमोशनल झालेला असतो आणि रडायला लागतो. चैतन्य म्हणतो, रडू नकोस, मला कळतंय परिस्थिती खूप कठीण आहे, पण असं धीर सोडून कसं चालेल? अर्जुन म्हणतो, सायलीसमोर धीर धरलाच होता ना मी. मला खूप गिल्टी फील होतंय. माझी बायको प्रेग्नंट आहे, मला तिला सुखात ठेवायला हवं आणि ती इथे आहे, आणि मी काहीच करू शकत नाही. चैतन्य म्हणतो, सगळं खूप टेम्परेरी आहे. मी तुला सांगतो, उद्या दुपारपर्यंत ती घरी असेल. अर्जुन म्हणतो, एवढं सगळं सोप्पं आहे का? तिच्यावर पोक्सो लागला आहे यार. चैतन्य म्हणतो, माहिती आहे, आपल्यासमोर आता अडचणींचा खूप मोठा डोंगर उभा आहे, पण मला हे पण माहिती आहे की अर्जुन सुभेदार करू शकत नाही असं काहीही नाही. तुझ्यासाठी काहीही अशक्य नाही. अर्जुन म्हणतो, मला तिला एकही रात्र जेलमध्ये राहू द्यायची नाही, आणि मी तिला घरी घेऊन जात नाहीये. घरातील सगळ्यांना काय सांगू मी? ते सगळे तिची वाट बघत आहेत, पण सायलीला आजची रात्र जेलमध्ये काढावी लागणार आहे, हे कसं सांगू त्यांना? चैतन्य म्हणतो, सांगावं तर लागेल ना आपल्याला. घरी जावंच लागणार आहे. मला अश्विनचे खूप कॉल येऊन गेलेत, तुलाही आले असतील, आपल्याला त्यांच्याशी बोलावा लागेल. अर्जुन म्हणतो, अरे, कुठल्या तोंडाने जाऊ मी त्यांच्यासमोर? चैतन्य म्हणतो, तुला काय वाटतं, ते तुला समजून घेणार नाहीत का? तू स्वतःला दोष देऊ नको, काही होणार नाही, सगळं नीट होईल. चल उठ. अर्जुन म्हणतो, थोडा वेळ थांबतो ना मी इथे. चैतन्य म्हणतो, अर्जुन, आपल्याला घरी जायचंय, खूप उशीर झाला, आणि तो त्याला घेऊन तिथून निघतो. इकडे सुभेदारांच्या घरात मधुभाऊ सचिनला म्हणतात, प्रिया तिच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगते, आणि माझ्या सायलीवर जे झालेले आरोप आहेत ते सगळे खोटे आहेत. मग प्रतिमाही म्हणते, सायली निर्दोष आहे, हे अर्जुन सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. सचिन म्हणतो, अहो, असं तुम्हाला वाटतंय, पण पोलिसांकडे तर सगळे पुरावे आहेतच ना. अस्मिता म्हणते, डॅड, अश्विन, आत्ता, याला घरातून बाहेर काढा. सचिन म्हणतो, मी घरातून बाहेर जाणारच आहे अस्मिता, मी काही इथे राहायला आलेलो नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी एक छोटा फ्रॉड केला होता, माझ्या हातून एक छोटं अफेअर घडलं होतं, ते सगळ्यांच्याच हातून घडतं. त्याची मला खूप मोठी शिक्षा दिली तुम्ही. घरातून हाकलून अपमान करून बाहेर काढलं, कोर्टात माझी लाज काढलीत, पण आज तुमच्या सुनेने जो गुन्हा केलाय ना, तो माझ्या गुन्ह्यापेक्षा 100 पटीने मोठा आहे. तुम्हा सगळ्यांना तोंड लपवत फिरायची वेळ येणार आहे. माझे शब्द लक्षात ठेवा. तुमची ही लाडकी सून अजून काही वर्ष तरी त्या तुरुंगातून बाहेर येत नाही. हा सुभेदारांवर सगळे लोक थुंकतील, तुमच्या तोंडाला काळं फासतील, आणि हा सगळा सोहळा पाहायला मी हजर असेल. आणि तो तिथून निघून जातो. मग अस्मिता म्हणते, मला वाटलं होतं हा माणूस माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला, पण आपल्याबरोबर जे घडतंय ना, ते बघून आसुरी आनंद होतो याला. मग श्वेता म्हणते, हे गोलूचे बाबा का? कल्पना म्हणते, श्वेता, तू नको पडूस यात. तेवढ्यात पूर्णा आजी बाहेर येते आणि म्हणते, कोणाचा आवाज येतोय? अर्जुन आला का? सायलीला घेऊन आला का? मग अश्विन म्हणतो, नाही आजी, दादा अजून नाही आला. मग आजी म्हणते, सायलीबद्दल काही कळलं का? प्रतापराव म्हणतात, नाही, अजून तरी काही कळलेलं नाही. मग आजी म्हणते, प्रताप, तू अर्जुनला फोन लाव, त्याला सांग, मला सायलीला भेटायला जायचंय. तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य घरात येतात. कल्पना म्हणते, अरे अर्जुन, काय झालं? सायली सुटेल ना? अस्मिता विचारते, सायलीची तब्येत बरी आहे ना? कशी आहे ती आता? मग प्रतापराव म्हणतात, अरे पोलीस काय म्हणाले? सायलीला या खोट्या केसमध्ये कोणी अडकवलं हे कळलं का? अश्विन विचारतो, नक्की पुरावे आहेत काय? त्यांना थांबवत अर्जुन म्हणतो, हे बघा, मला अजून या सगळ्यातलं काही माहिती नाहीये, कारण मी अजून सायलीचं वकीलपत्र घेतलेलं नाहीये. प्रतापराव विचारतात, अरे का? अर्जुन म्हणतो, कोर्टाची वेळ आता निघून गेली, आता सगळे पेपर उद्याच सबमिट करावे लागतील, आणि तेव्हाच सायलीच्या बेलसाठी अपील करेल मी. मग अश्विन विचारतो, पोक्सोसाठी बेल मिळते ना? अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली नाही, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करेनच. तेवढ्यात पूर्णा आजी म्हणते, अर्जुन, कुठल्याही परिस्थितीत मला सायलीला आत्ताच्या आत्ता भेटायचंय, तू मला घेऊन चल. मग अर्जुन म्हणतो, आजी, आपण उद्या जाऊया. मी एक काम करतो, मी जेलरशी बोलतो आणि परमिशन काढतो. कसंय ना आजी, सायलीवर जो गुन्हा दाखल झालाय ना, तो खूप खूप गंभीर आहे.
त्यामुळे ती पोलीस कस्टडीमध्ये नाही. तिला मोठ्या जेलमध्ये ठेवले गेलेय. आजी म्हणते, मला उद्यापर्यंत धीर धरवणार नाही अर्जुन. माझी तन्वी कशी असेल, कुठल्या परिस्थितीत असेल, या विचाराने मला चैन पडत नाही आहे. अर्जुनला चैतन्य म्हणतो, अर्जुन, आपण एकदा प्रयत्न तरी करून बघूया. मग आजी हट्टाने म्हणते, अर्जुन, तू काहीही कर, स्पेशल परमिशन काढ, पण मला आत्ताच्या आत्ता तन्वीला भेटायला जायचं आहे. म्हणजे जायचंच आहे. मग अस्मिता म्हणते, जर आजी जाणार असेल तर आपण सगळ्यांनी जायचं भेटायला. तेवढ्यात प्रतिमाही म्हणते, हो, मला पण जायचंय सायलीला भेटायला. तेवढ्यात मधुभाऊही म्हणतात, जावई बापू, मीही येतो तुमच्यासोबत. अर्जुन त्यांना म्हणतो, मधुभाऊ, पण तुमची तब्येत? मधुभाऊ म्हणतात, माझ्या तब्येतीला काहीही झालेलं नाही. मी सायलीला भेटल्याशिवाय मला बरं नाही वाटणार. मग अर्जुन चैतन्याला म्हणतो, ठीक आहे, इन्स्पेक्टर सावंतांना फोन कर आणि त्यांना सांग, सगळ्यांनाच सायलीला भेटायचंय. प्लीज परमिशन काढायला जमते का बघ त्यांना. मग चैतन्य म्हणतो, हो, लगेच फोन करतो. कदाचित सावंत मॅनेज करू शकतात. मग तो घरच्यांना म्हणतो, परमिशन मिळाली तर आपल्या सगळ्यांना आत्ताच निघावं लागेल, कारण वेळ खूप कमी आहे. आणि तो फोन लावतो. मग परमिशन मिळते. सगळेजणच तुरुंगात सायलीला भेटायला गेलेले असतात. पूर्ण आजी म्हणते, तुरुंगात या कारणासाठी यावं लागेल असं नव्हतं वाटलं मला. प्रतापराव म्हणतात, हो ना, इथे आल्यावर आपल्यावरच एवढं दडपण येतंय. मग सायलीची काय अवस्था असेल. तेवढ्यात सायली बाहेर येते आणि सगळ्यांना पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. सगळे सायलीला बघून इमोशनल होतात. सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येते. प्रतिमा हात पुढे करते. मग सायली तिला मिठी मारते. ती विचारते, सायली, कशी आहेस बाळा? तुला इथे काही त्रास होत नाही ना? मग ती कल्पनालाही मिठी मारते. कल्पना म्हणते, सायली, स्वतःची काळजी घेतेस ना ग? मग ती घरातील सगळ्यांना भेटते. अस्मिता म्हणते, सायली, तुझ्याशिवाय आम्ही घरात एक क्षण कसा काढतो हे आम्हालाच माहीत ग. मग मधुभाऊ म्हणतात, सायली, तू काही काळजी करू नकोस. तुझ्यावरचे सगळे आरोप मी माझ्यावर घेईन आणि लवकरात लवकर तुला यातून बाहेर काढेन. मग सायली म्हणते, नाही मधुभाऊ, हा काळ आपल्यासाठी कठीण आहे, एवढं खरं आहे. पण आजपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्या संकटांवर मात केली आणि आत्ताही तसंच होईल. वेळ लागेल कदाचित, पण विजय सत्याचाच होईल. कल्पना म्हणते, सायली, माझा आता धीर सुटत चाललाय ग. सायली म्हणते, आई, तुम्हीच अशा खचून गेलात तर मी काय करायचं? तुम्ही सगळे ताकद आहात माझी. तुम्ही अशा दुबळे होऊ नका. मग अश्विन विचारतो, वहिनी, इथे आल्यावर तुझं मेडिकल चेकअप झालं असेल ना? काय म्हणाले डॉक्टर? तुझा बीपी, बाळाचं हार्टबीट सगळं नॉर्मल आहे ना? मग सायली म्हणते, हो, चेकअप झाले, सगळं ठीक आहे. तेवढ्यात कल्पना म्हणते, सायली, मी तुझ्यासाठी अंगारा आणलाय. आणि त्या सायलीला अंगारा लावतात. इकडे प्रियाला श्वेताचा मेसेज येतो. कॉन्स्टेबल तिला फोन देते. मग प्रिया मेसेज वाचते. सुभेदार सगळे सायलीला भेटायला येतात. मग ती मेसेज वाचून फोन देते. तेवढ्यात कॉन्स्टेबल म्हणते, ते सगळे पोहोचलेत सुद्धा, व्हिजिटर्स रूममध्ये आहेत. हे ऐकून प्रिया संतापाने म्हणते, इतके महिने मी इथे कितपत पडली आहे तर साधं ढुंकून सुद्धा बघितलं नाही. आणि ती सायली इथे येऊन एक दिवस पण नाही झाला. तेवढ्यात सगळे आले तिला भेटायला. हे ऐकून कॉन्स्टेबल म्हणते, अगं, सायलीवर सगळे प्रेम करत असणार. प्रिया तिच्यावर चिडते आणि म्हणते, तुझी फालतू बडबड बंद कर. चल, मला व्हिजिटर रूममध्ये घेऊन चल. कॉन्स्टेबल म्हणते, अगं, त्यासाठी जेलर मॅडमची परमिशन लागते. एवढंही तुला माहिती नाही का? प्रिया म्हणते, याचे एक्स्ट्रा पैसे मिळतील तुला. मला व्हिजिटर रूममध्ये घेऊन चल. मग कॉन्स्टेबल म्हणते, अगं, पण जेलर मॅडमना काय सांगू मी? प्रिया म्हणते, ते काय करायचं ते मी बघेन. हातपाय जोडेन, पण परवानगी मिळवूनच राहीन. चल, मला पटकन जेलरकडे घेऊन चल. उघड पटकन दरवाजा. मग कॉन्स्टेबल दरवाजा उघडते. इकडे मधुभाऊ सायलीला म्हणतात, हे सगळं त्या सुरेशने केलं. आपण इतके कसे सगळे फसलो ग? सायली म्हणते, तेच तर कळत नाही ना मधुभाऊ. मग मधुभाऊ म्हणतात, माणसं इतकी वाईट कशी वागू शकतात? तो सुरेश माझ्यासमोर जे काही बोलला होता ना, ते सगळं साक्ष म्हणून सांगेन मी कोर्टात. तो इथे सोनलचा खोटा काका बनून आलेला होता आणि म्हणूनच तुम्ही विश्वासाने तिला त्याच्यासोबत पाठवलं. हे सगळं ऐकून अर्जुन मनात म्हणतो, तुमची अशी साक्ष कोर्टात चालणार नाहीये मधुभाऊ. कोणालाच माहीत नाहीये की जे काही घडलंय ते किती भयंकर आहे. आणि याच क्षणी हा भाग संपतो. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.